मन्या रडू नको राजा. ऐक ऐक डोळे पुस आधी. बस बस. ऐक राज, मला सांग काय झालं. तुझं भांडण झालंय का राजवीर बरोबर? नाही, भांडण नाही झालं. मग आई माझा डान्स शो होता ना, त्याची सगळी तिकीट राजवीरने घेतली. कळलं आम्हाला. आई तुला काहीच वाटत नाही का याचं? आता काय वाटणार, उलट छानच वाटलं. एवढा प्रेम करणारा नवरा मिळालाय तुला. बरं नाही का ग वाटणार मला? आणि असा सुद्धा विचार कर, राजवीरने शोची सगळी तिकीट्स विकत घेतली म्हणून त्या अनाथ मुलांना सुद्धा केवढी मदत झाली, हो की नाही? आणि हे सगळं कशासाठी केलं? तुझ्या प्रेमापोटी ना. आधी सगळं गमतीशीर वाटलं होतं, पण नंतर कळलं राजवीरचं खरं खुरं प्रेम आहे तुझ्यावर. आणि त्याच प्रेमाची मला आता खूप भीती वाटते. म्हणजे तुला काय राग वगैरे आलाय का त्यांचा? मनू सांग ना बाळा नीट, काय झालंय? नाही, मला राग नाही आलाय, पण आई मला कळत नाहीये राजवीर असे कसे वागू शकतात. तो कार्यक्रम सगळ्यांसाठी ठेवला होता ना, मग अशी कशी सगळी तिकीट यांनीच विकत घेतली? बरं बाकीच्यांचं जाऊ दे, घरच्यांचं काय? किंवा घरच्यांना तरी बघू द्यायचा होता शो. आणि मला माहितीये त्यांनी असं का केलंय. त्यांना नको होतं अजून कोणीही माझा शो बघायला. मी दुसऱ्या कोणासमोर डान्स परफॉर्म करायला त्यांना नको होतं. आणि मी त्यांना तसं विचारलं सुद्धा. त्यावर माहितीये ते काय म्हणाले? काय? ते मला म्हणाले की मी चॅरिटीसाठी शो केला की लोकांनी बघावा म्हणून केला. म्हणून तू भांडून निघून आलीस का ग? आई मी म्हणाले ना, मी नाही भांडले त्यांच्याशी. मग मी त्यांना व्यवस्थितच सांगितलं की मी थोडे दिवस माहेरी राहणार. मग त्याने अडवलं नाही का तुला? अडवलं ना. तसंही मी त्यांना सतत त्यांच्या डोळ्यांसमोरच हवी असते. हो, पण आई मला कळत नाही एवढं पॉझिटिव्ह व्हायची काय गरज आहे. आई मला माहितीये राजवीरचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. आणि माझं पण त्यांच्यावरती खरंच खूप प्रेम आहे. पण आता ना मला आता या प्रेमाची खूप भीती वाटते ग. खरंच खूप भीती वाटते. वा 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 रंजू वा, काय बातमी दिलीस माहितीये, कमाल. अहो तुम्ही हवे होता माहितीये का? हो ना, नेमका बाहेर गेलो बघ त्या वेळेला. काय तुला कळलं आता का म्हणत होतो मी? मनवाचा डान्स परफॉर्मन्स होऊन जाऊ दे म्हणून. आता कळलं का ते? कळलं. नाहीतर तू स्वतःच डोकं चालवत होतीस. जाऊ दे ना, आता झालं ना आपल्या मनासारखं. मग कशाला माझ्या चुकांचा पाडा वाचताय? बरं बाई, नाही वाचत. पण तुला सांगतो रंजू, राजवीर आहे ना, राजवीर डिट्टो आपल्या बापासारखा आहे, डिट्टो. इतिहासाची पुनरावृत्ती झाली. पण आता काय करायचं आपण कशाला काय करायचं? आपण निवांत बसायचं. आपलं काम संपलंय. जे काही समोर चाललंय त्याची मजा घ्यायची बस. आणि त्यांच्या वादामध्ये खडा टाकायचा. मस्त आयडिया. रंजू तू लक्षात ठेव, या संधीचा फायदा घेऊन ना तू अजून जवळीक वाढव. मनवाचा विश्वास संपादन कर. म्हणजे काय काय सांगणं झालं का? तुम्ही पण ना. नाही, असं दरवेळेला म्हणतेस खरं, आणि पुन्हा स्वतःच डोकं चालवते. नाही होणार पुन्हा असं. आता माझा बसलाय तुमच्यावर विश्वास. खरं? मग हा विश्वास असाच ठेव आणि मी सांगीन तेवढंच कर. कळलं? चालेल चालेल. तोपर्यंत मी जरा काही वेगळी माहिती मिळेल का पाहतो. कसली माहिती? मनवाच्या गावात तिचा एखादा जुना मित्र असेल ना, जो तिच्या खूप जवळचा आहे, असा मित्र शोधून काढतो. एकदा का तो मित्र मिळाला की आपलं काम झालंच म्हणून समज. मस्त प्लॅन आहे हो, खरंच मस्त प्लॅन आहे. काढा लवकरात लवकर माहिती काढा. काढतो.
तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी गोड करते. कर कर कर, लगेच कर, काहीतरी खावंसं वाटतंय. जा जा कर. काय झालं? नितेश, एक इम्पॉर्टंट बोलायचं होतं. बोल ना. कसं बोलू तेच कळत नाहीये. काय झालंय? मी राजवीरची कंपनी सोडतेय. काय? अगं पण का? नितीश अरे, गेली 7 वर्ष मी त्याच्या कंपनीत ॲज अ पार्टनर म्हणून काम करते, पण मला कंटाळा अजिबात आला नाहीये. पण असतं ना की आयुष्यात काहीतरी चेंज असायला हवं म्हणून, बाकी काही नाहीये. मग राजवीर सरांनी तुला थांबवलं नाही? मी माझ्या डिसिजनवर फर्म होते, त्यामुळे कोणी थांबवण्याचा प्रश्नच येत नाही. ते म्हणतात ना, कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना बहुत जरूरी होता है. सॉलिड आहेस यार तू. मला खरंच तुझी कमाल वाटते. म्हणजे एवढा मोठा डिसिजन घेऊन सुद्धा तू एवढी पॉझिटिव्ह. ग्रेट. हम तो भाई ऐसे ही है. आणि अशीच खूप छान आहेस. थँक्यू. सो पुढे काय प्लॅन? अगेन देर इज नो प्लॅन. अगं म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंयस? गॉड नोज. एक विचारू? शुअर. म्हणजे मी तुला मागे सुद्धा विचारलं होतं, माझ्या प्रोजेक्टवर काम करशील का? मग आता तू कंपनी सोडली आहेस, तर मला माझ्या प्रोजेक्टमध्ये मदत करशील? आर यू शुअर? ऑफकोर्स. आपण एकत्र खूप छान काम करू आणि मला आवडेल तू मला माझ्या प्रोजेक्टमध्ये मदत केलीस तर. मला सुद्धा आवडेल. मग डन. आजपासून तू माझ्याबरोबर माझ्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेस. डन डील. मनवा, तुम्ही आत्ता नका जाऊ, नंतर जा. तुम्हाला आई बाबांना भेटायला जायचंय ना? जा तुम्ही, पण संध्याकाळी परत या. राजवीर, आय एम सॉरी. तुम्ही मला थांबवण्याचा, माझी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केलात, पण मी काय करू माझं मलाच कळत नव्हतं. एकतर जे काही झालंय त्यावर विश्वास बसत नाही. मी सतत तोच विचार करत राहणार. तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आणि पुन्हा त्याच गोष्टींवरून आपले वाद होणार. मला नको आहेत हे वाद. त्यामुळे मी इथे निघून आले. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे माहित होतं मला, पण ते प्रेम एवढं वेड आहे हे माहित नव्हतं. मनवा, अगं आत काय जाऊन बसलीयस? बाहेर ये ना. मनवा. हा सखी, मी 5 मिनिटात आले. बरं ठीक आहे, लवकर ये. आम्ही बाहेर वाट बघतोय तुझी. हा. मनवावरच्या प्रेमामुळेच केलं ना मी हे सगळं. काय चुकलं माझं? मित्र, मला कळते तुला काय म्हणायचंय ते, पण मला सांग, आता तू चिडून काहीतरी उपयोग आहे का? तू जरा शांतपणे मनवा बहिणींना समजून घेण्याचा प्रयत्न कर. नाही, मला नाही वाटत असं. आता त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे. अरे मित्रा, पण त्यांना नसेल आवडलं तर आपण काय करणार? का नाही आवडणार? मी प्रेमाने केलं ना त्यांच्यासाठी, आवडायलाच पाहिजे ना मग. नाही राजवीर, असं बोलून नाही चालणार. बघ, शेवटी त्यांचे काहीतरी म्हणणं असणार आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण समजून घ्यायला हवं, नाही का? नाही केला ना विचार, त्याचाही विचार केला. त्यांनी मला विचारलं की लोकांना काय येऊ दिलं नाही तुम्ही बघायला. त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही चॅरिटी व्हावी म्हणून शो केला की लोकांनी बघावं म्हणून? आणि मी सगळे तिकीट्स विकत घेतले म्हणून चॅरिटी झाली. मग प्रॉब्लेम काय? राजवीर, मला मान्य आहे तुझं वहिनींवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच तू सगळी तिकीट विकत घेतली. अरे पण या गोष्टीमुळे त्यांना शॉक बसला असेल. शॉक बसण्याचा काय संबंध आहे? संबंध नाहीये. हे बघ राजवीर, तू आता चिडलायस म्हणून तू असं बोलतोय,
एकदा तू शांतपणे त्यांना काय म्हणायचं होतं हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. नाही, विचार करण्याची गरजच काय. शी शुड बी हॅपी. मी तिकीट घेतले म्हणून चॅरिटी झाली, अदरवाईज अशा शोजला कोणी फिरकत पण नाही. माहितीये तुला हे तू असं स्वतःहून नाही ठरवू शकत ना राजवीर. का नाही ठरवू शकत मी? माझ्या बायकोने काय करायचं आणि काय नाही करायचं हे मीच ठरवणार ना. हे बघ, त्यांना चॅरिटीसाठी डान्स करायचं असेल माझी काहीच हरकत नाही, पण माझी एकच अट आहे, माझ्या बायकोचा डान्स फक्त मी बघणार. That's it. अरे अरे काय नाही करणार डान्स? मला जर असं कोणी चॅरिटी शो साठी विचारलं ना तर मी सुद्धा नक्की डान्स करेन. चल नित्या, आपण जाऊ ना. कुठे? अरे का म्हणजे हिचा शो करायला कोणी तयार होतं का ते नको का बघायला? ऋषी, नितीश, मी काय बोलतो, तूच एखादा शो अरेंज कर ना, खास सखीसाठी. ठीक आहे, करतो ना. मी नाही करणार तर मग कोण करणार? एक नंबर. पण कोणी फुकटात थिएटर देतंय का ते सांगा, मग करीन. का असं का? का काय का हिचा डान्स बघायला कोण येणार आहे? मार शिला तू आता माझ्या. मारलंच तू आता. काय मार कशी? काय काय मारते का मी? काय काय म्हणजे काय? वेडास का तू? काय पण काय बोल. वेडा मी नाही, वेडा तू आहेस, कळलं ना? अरे यार बास करे ना. मी ना तुम्हाला गॅरंटीने सांगतो, हे मागच्या जन्मी आहे ना नक्कीच नवरा बायको असणार. अरे जेव्हा बघाव तेव्हा भांडत असतात कचा कचा. अरे मागच्या जन्मीचं काय सांगतोयस तू? पुढच्या 7 जन्मात पण अशी बायको. मलाही नकोय, कळलं ना? अरे काय चाललंय तुमचं? सुरू झाली का तुमची भांडणं? मग काय काकू, अहो किती दिवसांनी भेटतोय आम्ही आज सगळे. आधी पिऊन घ्या सरबत. ये. आणि काय लागलं तर सांग ना मला. अगं पण मनवा कुठे आहे? अगं हो, मी मगाशी तिला विचारायला गेले तर मला म्हणाली 2 मिनिटात येते, अजून आली नाही. थांब मी जाऊन बघून येते. हॅलो. अरे आली. मी आते. कशी आहेस? मस्त. सखी कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. काय मॅडम, आहे का ओळख आमची? ऋषी, मनवा का बरोबर बोलतोय तू. किती दिवसांनी भेटतेस तू. तो सॉरी. कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त आहोत. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. मनवा, आता तू आली आहेस ना, ते एक काम कर, त्या नितीशचं आणि सखीचं भांडणाला तूच तोड. अरे बापरे, परत 2 जण भांडले की काय? ही बघ ना. अगं हा बघ ना. तुला सांगतो मनवा, ही लोक आहे ना गप्पा मारण्यासाठी कधी भेटतच नाही. जेव्हा बघावं तेव्हा भांडतच असतात कंटिन्युअस. अगं ही ग. हा बघ, हा भांडत असतो. मी कधी भांडतो ग तुझ्याशी? तू सुरुवात करते नाही. आता तू सुरुवात केलीस की नाही? गप्प बसा, परत सुरू झालात तुम्ही. काय झालं? काही नाही. आल्यापासून पहिल्यांदा मनूला हसताना बघते आणि तिच्या चेहऱ्यावरचं हे हसू असं कायम राहू दे. राहणार आरती, तिच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहणार. मी प्रॉमिस करतो तुला. मी राजवीरशी बोलणार आहे. राजवीर माझा आई, हा वेडेपणा करू नको. शांत हो. वेडेपणा मी करतोय की मनवा करताय? इतक्या वेळेला रिक्वेस्ट केली त्यांना, माहेरी नका जाऊ, माहेरी नका जाऊ, पण ऐकलं त्यांनी माझं? अरे राजवीर, त्यांनी नसेल ऐकलं कारण ते डिस्टर्ब असतील. पण आता मी डिस्टर्ब होतोय त्याचं काय? मला त्रास होतोय त्याचं काय? हे बघ राजवीर, जर तू अशी चिडचिड करत राहिलास तर आणखी वाद वाढतील. नाही, ते मला काही माहित नाही. मी आत्ता जाणार आणि त्यांना घेऊन येणार आहे घरी. अरे तू वेडा आहेस का राजवीर? तू जर असं काही केलंस ना तर ते आणखी चिडतील. का चिडते? का चिडतील म्हणजे? नाही, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना घरी घेऊन येतो. थांब राजवीर, तू ऐकणारच नाहीयेस का? बरं ठीक आहे, चल मी येतो तुझ्या बरोबर. कशाला? कशाला म्हणजे? मी येतोय तुझ्या बरोबर. काही गरज नाही. हे बघ राजवीर, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाहीये. एकतर तू आता मनवा वहिनींना घ्यायला जाऊ नयेस असं मला वाटतं, आणि तरी तू जाणार असशील तर मीही तुझ्या बरोबर येणार. आपण माझ्या कारने जाऊ, मी ड्राईव्ह करणार. चल.
आता मूड कसा आहे तिचा? आता जरा मित्रमैत्रिणींमध्ये रमली आहे ती. पण मी काय म्हणते, तुम्ही जरा बोलून घ्या ना तिच्याशी. आरती, मी तुला सांगितलं ना, मनू बरोबर आपल्याला राजवीरशी पण बोलायला हवं. पण ते बरं दिसेल का? ती अस्वस्थ आहे हे बरं दिसतंय का? नितीश, मी निघते. बाय. का ग? अरे मग काय, आम्ही बाईसाहेबांना भेटायला आलोय आणि बाईसाहेब मोबाईल घेऊनच बसलेत. तायडे, दिस इज नॉट फेअर. सॉरी. तुझा सॉरी आणि मोबाईल दोन्ही बाजूला ठेवायचे. अगं एवढ्या दिवसांनी आपण सगळे एकत्र भेटलोय, तर थोडा वेळ विसर ना तुझ्या नवरोबांना. बरं मी काय म्हणतो, सखी तू खरंच चॅरिटी शो मध्ये डान्स करणार आहेस? हो. मग मित्रांनो, डेमो व्हायला पाहिजे नाही का? हो परफेक्ट. तू गाणं लाव दीपिन तिचा. चालेल. गाणं कोणतं लावूयात? ए जिंगट चालेल हा मला. लगेच लावते. राजवीर, राजवीर, ते काय झालं? तुला वहिनींना भेटायचं होतं ना? नाही भेटायचं आता, त्यांना इकडेच एन्जॉय करू दे. अरे एन्जॉय काय? बरं आता आलाच आहेस तर भेटून घे ना. मी तुझी गाडी घेऊन जाईल. तुला यायचं असेल तर चल, नाही तर कॅम्प. चल. बस बस बस, प्लीज 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 मनवा, प्लीज. मनवा, अगं चल ना. मी आलेच सखी. मनवा अगं. काय नाही, मी जरा आले. अगं आलेच ना. मी माझ्या मनूला चांगलं ओळखतो. राजवीरनी त्या शोची सगळी तिकीटं घेतली ते ऐकल्यावरच माझ्या लक्षात आलं की हे सगळं मनूला नाही आवडणार. मनू केले का सगळे? मनू, मनू ऐक बाळा. आरती थांब, अहो पण ती तिला तिचा वेळ घेऊ दे प्लीज. आलंय तुझं घर. दिसतंय मला. राजूर, नको ना इतकी चिडचिड करूस. समजून घे ना मनवा बहिणींना. मी तुला याआधी सुद्धा सांगितलंय, आता शेवटचं सांगतो, मला शिकवायचं नाही. आता तू असं बोलल्यावर मी तरी काय बोलणार आहे? नाही बोलूच नको तू. आणि मला कशाला घरी घेऊन आलायस? अरे मग घरी नाही तर इतक्या रात्री कुठे जाणार होतास? एकतर मनवा बहिणींच्या घरी गेलास आणि त्यांना न भेटता निघून आलास. मग काय झालं? अरे कमाल करतोस तू. मी तुला आधीच म्हणत होतो की त्यांच्या घरी जाऊ नकोस, पण तरी तू गेलास. गेला तर गेला, त्यांना न भेटता निघून आलास. वा. चल. कुठे? आज चल ड्रिंक्स घेऊ. अरे आता इतक्या उशिरा? काय याच्या आधी घेतले नाही लेट नाईट ड्रिंक्स? तसं नाही रे, पण आज नको. का? सिरियसली आज पॉसिबल नाहीये.
आणि माझं ऐकशील तर तू सुद्धा ड्रिंक करू नको. ऑलराईट. मी शोला गेलो कारण शोचे सगळे तिकीट्स मीच विकत घेतले होते. तुम्ही लोकांनी पाहावं म्हणून डान्स केला की चॅरिटी व्हावी म्हणून? मी सगळे तिकीट्स काढले म्हणूनच शो हाऊसफुल झाला ना. तुम्हाला अशा प्रत्येक शोज मध्ये परफॉर्म करून करिअर नाही करायचंय डान्स मध्ये. मनवा नवरा आहे मी तुमचा. काय चुकीचं काय बरोबर कळतं मला. मनवा तुम्हाला कळत नाहीये, हा वेडेपणा नाही प्रेम आहे माझं. राजवीर का करताय तुम्ही असं?